जय महाराष्ट्र। आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण आहे की पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे। त्यांचा दौरा सुरुवातीला विदर्भ या ठिकाणी होत आहे। आज त्यांचा कार्यक्रम यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये होणार आहे। कारण तिथल्या गद्दार खासदारांना पक्ष सोडून मिंदे गटामध्ये सामील झाल्यामुळे उद्धव साहेब तिथल्या स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकाला बळ देण्यासाठी आणि त्यांना पुढील दिशा ठरवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज त्या ठिकाणी तसेच उद्याचा दौरा त्यांचा मराठवाड्यात आहे। उद्या सकाळी ते ठीक 11 वाजता परभणी येते। परभणीतले गद्दार खासदार ज्यांना 30 वर्षापासून शिवसेनेने सांभाळासे संजय बंडू जाधव यांनी सुद्धा गद्दारी केली। आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा निष्ठावंत शिवसैनिक गद्दारी करल, पण स्वतःच्या स्वार्थापोटी आणि पैशापोटी त्याने गद्दारी करून शिवसेनेला विश्वासघात केला आहे। कारण आई म्हणून आईच्या पाठीत लाथ मारली आहे। कारण एवढं प्रेम केलं त्यांच्यावर शिवसेनेनं, 2 वेळेस आमदार 3 वेळेस खासदार करून सुद्धा गद्दार केले। कारण उद्धव साहेबांच्या यात काय चुकलंय? निधी मिळत नाही, निधी मिळत या नावावर त्यांनी शिवसेना सोडली, परंतु निधीचं कारण नुसतं नाममात्र आहे। खरं कारण त्यांच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी यांनी ही शिवसेना सोडलेली आहे। म्हणून परभणीमधील शिवसैनिकाला बळ देण्यासाठी आणि तिथल्या निष्ठावंत शिवसैनिकाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्या त्यांची 11 वाजता तिथे सभा आहे। त्याचप्रमाणे उद्या धाराशिव या ठिकाणी संध्याकाळी 3:30 वाजता सिद्धाई मंगल कार्यालय या ठिकाणी भली मोठी सभा होणार आहे। यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तमाम निष्ठावंत शिवसैनिकांनी, उद्धव साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी, लातूर मधील सर्व शिवसैनिकांनी उद्या सिद्धाई मंगल कार्यालय यायचं आणि आपली ताकद दाखवून द्यायची की ज्या माणसाला पोटच्या पोरासारखं सांभाळलं त्यांनी सुद्धा गद्दारी केली। कारण 2006 मध्ये माननीय स्वर्गवासी पवनराजे यांचा अपघाती निधन त्यांना खून झाला, त्याचा बदला घेण्यासाठी ओमराजे यांना शिवसेनेने, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी त्यांना पोटच्या पोरासारखं प्रेम केलं आणि त्यांना आधार दिला। त्यावेळेस जर शिवसेना आधार दिला नसता तर ओमराजे आणि त्यांचं खानदान शिल्लक राहिले नसतं। एवढी परिस्थिती बिकट होती। एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये शिवसेनेने त्यांना सोटच्या पोरासारखं प्रेम केलं, परंतु त्यांना सुद्धा हे जमणार। 2009 सालापासून 9ला वयाच्या 26व्या वर्षी शिवसेनेनं त्यांना आमदार केलं। 2014ला परत आमदारकी दिली, परंतु काही कारणामुळे ते पडले। परत 2019ला त्यांना खासदारकी दिली आणि खासदार म्हणून निवडून आणलं। कारण रवी सरांना नाराज करून त्यांना शिवसेनेने, उद्धव साहेबांनी त्यांना खासदारकी दिली। परत 2024 मध्ये परत खासदार करून त्या लाटेवर 2022च्या लाटेमध्ये ते तिकडे फुटले नाहीत आणि निष्ठावंत राहिले। म्हणून लोकांनी निष्ठावंत म्हणून कैलास पाटील आणि ओमदादांना मोठ्या भल्या मोठ्या महाराष्ट्रात 2 नंबर आणि देशात 5 नंबर एवढे भले मोठे मतदान केलं। 3,30,000 मताने विजयी झाले। पंतप्रधानापेक्षा सुद्धा जास्त मत दिले। एवढं लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं, परंतु ते सुद्धा गद्दार निघाले। कारण त्यांची जर मागटली भाषणं काढली तर जो गद्दार होईल त्याला 4 बाप म्हणतील, असं म्हणतील। पैशाला लाथ मारणारा कार्यकर्ता आहे। मला उद्धव साहेबांनी पोटच्या पोरासारखं प्रेम केलं। सगळे असल्या गप्पा मारून ऐन वेळेला पक्षाला गद्दारी करणारा हा ओमराजे गद्दार निघाला। कारण त्याचे शिवसेनेशी प्रेम नव्हतं, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेमध्ये आला होता आणि त्यानं आपली स्वतःची वंशना तयार केली आणि निष्ठावंत शिवसैनिकाला बाजूला टाकण्याचं काम केलं। आता जे बाजूला गेलेले शिवसैनिक आहेत, निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते सर्व शिवसैनिक एकवटून होऊन या ओमराजाला 2029च्या निवडणुकीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाहीत। कारण त्यांनी आपली स्वतःची राजकीय आत्महत्या केलेली आहे। कारण स्वतः त्यांना जरी वाटत असलं भविष्यात मी शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून येईल, हे कधीच शक्य नाही। कारण हा बालेकिल्ला शिवसेनेचा, उद्धव साहेबांनी बाळासाहेब प्रेम करणारा हा धाराशिव जिल्हा आहे। त्यामुळं आपण स्वतःहून त्यांनी राजकीय आत्महत्या केली। त्यांना वाटलं होतं की